ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड राजकोट या कंपनीकडून आम्ही इकडे आलेलो आहेत। आज आपण जामनेर तालुक्यातील तिगरा वडगाव या गावामध्ये आपण आज इथे आलेलो आहोत। तर आपण ह्या प्लॉटमध्ये किंगमेकर या वाहनाबद्दल आपण माहिती घेणार आहोत। शेतकरी बांधवांनी आता आपण याच्यापहिले ओमेगा 108 या कपाशीबद्दल आपण पाहिलं। आज त्याच्यानंतर ह्या शेतामध्ये किंगमेकर ही एक नवीन व्हरायटी आमची सोलार ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड राजकोट या कंपनीने दिलेली आहे। तर आपण शेतकरी बांधवांना विचारून घेऊ की ह्या व्हरायटीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि यामध्ये कपाशीचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण खुद शेतकरी बांधवांकडून आपण जाणून घेऊ। नमस्कार नमस्कार दादा, तुमचं नाव? माझं नाव राजवीर अशोक पाटील। हे शेत मी व्हिजिट करायला आलो आहे। हे शेत जे आहे ते विवेक नारायण पाटील यांचं आहे। मी ही जी आता व्हरायटी जे बघितली सोलार ॲग्रोटेक या कंपनीची व्हरायटी असून या व्हरायटीमध्ये मला एक जाणवलं की झाडाची जे स्टीम साईज आहे, खोड जे आहे ते मजबूत असून कैऱ्यांच्या एवढं फांद्यांचं प्रमाण जास्त असून याच्यामध्ये अजून एक आढळून आलं की जी बोंडाची जी साईज आहे ती मोठी आहे। म्हणजे आज जवळजवळ 20 कैरे त्यावरती पक्के आहेत आणि पुढचा जो माल आहे तो अजून पक्का होतोय त्याच्यावरती आणि त्याची हाईट वगैरे पण बरी आहे। तरीही यामध्ये एक अंदाज बघितला की ही जी व्हरायटी आहे ही आपण 4x6 लावतो, पण सहसा जर बघितलं तर आपण हे 4x2 किंवा 2.5 लावायला पाहिजे जमिनीनुसार प्रत्येकाच्या। म्हणजे आपण प्रत्येक 2 झाडांमध्ये 1 झाड आपलं कमी होतंय, पण तरीही उत्पादन जे आपली पैदावार जे आहे ती वाढणार आहे। आणि आपलं खतांचं जे नियोजन आहे तरी साधारण एक एकरी म्हणजे एक आपली बॅग वाचणार आहे कदाचित, तरी म्हणजे त्यात आपली कॉस्ट कटिंग होणारच आहे। दुसरं वैशिष्ट्य मला याची व्हरायटीमध्ये एक वाटलं की याच्यावरची कीड जे आहे प्रमाण ते खूप कमी वाटतंय। आणि आता सतत जसं त्यांनी सांगितलं मला, विवेक मला बोलले की आता पावसाचं चालू आहे तर आम्ही स्प्रे केलेलं नाही, जवळजवळ 2 ते 3 स्प्रे झालेत। आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या गावात मी आता अनुभव बघितला आहे की साधारण 7-7, 8-8 त्यांचे फवारणी झालेले आहेत, पण तरी आता पावसाच्या ह्या नियोजनामुळे वातावरण आपलं साथ देत नाही आहे। तरीही त्या नियोजनाच्यामुळे जर बघितलं तरी 3 स्प्रे ह्या व्हरायटीला खूप झालेत त्या परीने। आणि बोंडाची साईज वगैरे फांद्यांची संख्या मला तरी बरं वाटलं आहे। एक अजून बेस्ट याच्यामध्ये एक असं आहे, याला खालून पूर्ण जे फांद्या आहेत, ज्या ब्रांचेस आहेत ह्या खालपर्यंत सुरुवातीला होतात आणि जे बॉल आहेत म्हणजे कैरीची साईज आहे तुम्ही बघू शकता इथे, हिची बॉल साईज चांगली मोठी आहे। म्हणजे आज जवळजवळ आज वरती जर म्हटलं साईज तर वरची साईज जवळजवळ 80% त्या सेम खालच्या साईजच्या, त्याला योगायोग म्हणजे जवळजवळ सारखेच आहेत हे बघा। आणि याच्यामध्ये कीड वगैरेचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे जी इतरांपेक्षा, जसं की आता बोंडाळी वगैरे आपल्याकडे जे पडत आहेत तसं आपण ट्रॅपचं नियोजन करतोच। बट मला ही व्हरायटी खूप छान वाटली आणि माझी इच्छा आहे की नेक्स्ट इयर मी 3 वर्षांपासून कापूस सोडला आहे, कारण कापसाला कंटाळलो मी ॲक्च्युली हेच बोंडाळी वगैरे बघून। पण माझी इच्छा आहे सर कि मला हे रिजल्ट्स वगैरह बगुन जे प्रैक्टिकल रिजल्ट्स है, जो प्रैक्टिकल रिजल्ट आपने दिए हुए हैं, जो आपके नियोजन के हिसाब से चल रहा है, तो मुझे लगा कि मैंने, क्योंकि हमारा जो जलगांव के अंदर बेस्ट जो हमारा पहला जो क्रॉप है वो हम प्रथम कपास को ही देते हैं, जो हम कपास की वजह से जाना जाते हैं। बराबर। तो मुझे लगता है कि हमने जो पहला जो कपास है हमारा वो हमारा पहला चॉइस होना चाहिए। थैंक यू सो मच। तरी आता शेतकरी बांधवांनी सांगितल्याप्रमाणे की जवळजवळ कैरी साईज, एक कैरी मोठी साईज, त्यामध्ये आता ह्या प्लॉटचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय की इथे फक्त 3 स्प्रे झालेले आहे। आजपर्यंत 4-4, 5-5, 6-6 स्प्रे या लोकांचे झालेले आहेत। आणि यामध्ये एक विशेष म्हणजे काय की आजही ग्रीनरी ह्या प्लॉटमध्ये जशीच्या तशी आहे, फक्त 3 स्प्रेवरती। म्हणजे याचा अर्थ आहे की कमी स्प्रेमध्ये सुद्धा येणार हे वाहन आहे। आणि एक वैशिष्ट्य काय की त्यामध्ये जी हे 4x6 जी व्हरायटी लावली आहे ती जर 4x2.5 कधी असते तर जी बोल्ड साईज आहे याच्या जास्त बोल्ड साईज असते आणि याची करी संख्या जास्त असते आणि जो उत्पन्न आहे ते पण अधिक राहिलं असतं। धन्यवाद।